अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुर्गी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जीव घुटमळतो खंडेराया तुम बिना वसा जीव घुटमळतो. जीव घुटमळतो खंडेराया तुम बिना वसायो जीव घुटमळतो. हत्तीचा डोंगर फिरतीचा सागर असा कसा एवढा चढला. सात जन्माचं सपान लावून दोन घडीतच ढासळला. कसा सावरू कसा सावरू सांग राया जीव आधी गुटमळला. खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझं पाणी मल्हारी खंडेराया माझा लाच मल्हारी द्यावी माझी सडा जीव. खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझा पाणी मल्हारी खंडेराया. बानू. देवा तुम्ही खरंच आलासा. होय, तू बोलवलंस ना. वय या आत याची बसा. मी आलेच. खंडेराया माझा घास मल्हारी खंडेराया माझा पाणी मल्हारी खंडेराया माझा लाच मल्हारी द्यावी माझी सडा जीव. घ्याची. बानू, कशी आहेस? देवा आता तुमच्यापासून काय लपविणार म्या. माझं मन थाऱ्यावरच नाही बघा. का? काय झालं? देवा किती दिवस झालं तुम्ही हाता आलाच नाही. मला मला तुमची लय आठवण येत होती बघा. तुम्हासनी असं जवळून बघावंसं वाटत होतं.
आणि किती दिवस झाले तुम्ही हाता आलाच नव्हता जी. बानू, तुझं म्हणणं खरं आहे. तुला माझ्यावर रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे. वय म्या खरंच रागवली आहे तुमच्या. म्हाळसा, 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 तू इथे आहेस आणि मी तुला सगळीकडे शोधते आहे. म्हाळसा, काय ग, जे ऐकलं ते खरं आहे? अशी गप्पच राहणार आहेस का? आम्ही काय समजायचं? काय कळलं तुम्हाला? हेच की देव. देव काय? कुठे आहेत ते? बानूकडे. देव त्या बानूकडे गेले आहेत हे सगळ्यांना कळालं आहे. काय करू मी त्या बानूचं? प्रत्येक वेळी ती माझ्या सुखाच्या मध्ये येते. प्रत्येक वेळी ती माझं सुख हिरावून येते. का का सहन करायचंय मी हे सगळं? खरं बोललीस, पण आता आपण तरी काय करणार बाई? ती बानू श्री खंडेरायांची पत्नी आहे म्हटल्यावर तिला हे असं वागण्यामागचं कारणही विचारू शकत नाही. का नाही विचारू शकत? असं कसं? म्हणजे कोण विचारणार? कोण विचारणार म्हणजे? मी हे कोणालाही करायला सांगणार नाही. मी स्वतः तिला विचारेन. तरीच मला हे जेव्हा दिसते नाही तेव्हा कळलं की हे कुठे गेले असतील. मी माझ्या मनाची समजूत घालत होते. अखेर जे व्हायचं होतं तेच झालं. असो, आता आपण नुसतं हातावर हात धरून बसल्याखेरीज काय करणार? बानू, तू मला सांगितलं नाहीस की तू मला का बोलवलं आहेस ते. सांगणार आहे जी. पण देवा देवा, तरी मी आतनं आवाज ऐकला, म्हणलं देवा आलं ते. लई दिवसातनं तुम्हासनी असं जवळून बघते. रंगा, कसा आहेस? म्या बरा आहे. पाया पड की. असू दे, तू पाया पडलास ना, तिचाही नमस्कार पोचला मला. देवा, काय करू तुमच्यासाठी? रंगा, तू केवळ बोल माझ्याशी. अजून काय हवं? तुम्ही चंदनपुरीत होता तेव्हा लय बोलायचं आमच्या संग, आहे का नाही? वय आत्ताही आपण बोलू शकतो. तू कधीही गडावर ये. गाढव, तकडे यायचं म्हणजे भ्याच वाटतंय आता. पण आता हातच बोलत बसणार आहात का? देवाला आहेत. जा रंग्या, परसातली वांगी तोडून आण. गंगे, जा भाकरीचं पीठ मळाय घे. जेवण करायचं आहे देवांसाठी. बानू, जेवणाचा घाट नको घालूस. आज मला गडावर लवकर जायचं आहे. अहो, पर आत्ताच आला सा आणि आता लागलीच जाणार. आलाय तर थांबा की. रंगा, मी पुन्हा येईनच. बानूला बरं नव्हतं तेव्हा मी नाही येऊ शकलो. आता तिचा निरोप मिळाला आणि आलोय. पर देवा, आज किती दिवसानं तुम्ही आता आलायसा आणि आता लागलीच जायचं म्हणताय. माझ्या वाटेला तर तुम्ही येतच नाही. म्या काय म्हणतो, म्या तयारीला लागतो. हा, ए चला.
बानू, तू हे बोलत आहेस याचं मला आश्चर्य वाटतंय. का मी काही बोलू नये का देवा? मला बी वाटतंय तुमच्या संग राहावं. हा आता आजपासून मी काही बोलले नाही, पण आता मला जे वाटतं आहे ते मी तुम्हासनी सांगणारच. तुम्हासनी राग आला असेल तर तुम्ही मला शासन करायचे. बानू, तुला काय म्हणायचं आहे ते मला कळतंय, पण आज मात्र मला थांबवू नकोस. पर का? वरमाळसा ताईंनी सांगितलं आहे का गडावर कुठला उत्सव आहे? नाही, मी तिला तसं थेट सांगून नाही आलोय म्हणून. पर तरी बी मी तुम्हासनी नाही जाऊ द्यायची देवा. देवी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी कामं पूर्ण झाली आहेत. भोजन कक्षात सारे पदार्थ निरनिराळ्या भांड्यात काढून ठेवलेत. पक्वान्नही तयार आहेत. तुम्ही सांगितल्याप्रमाणे भोजनाबद्दल सगळ्यांना सांगितले. आता श्री विष्णुदेव आणि श्री महालक्ष्मी देवींना तुम्ही सांगितलात की तात्काळ बोलावणं पाठवते बघा. त्यांच्या ताटाभोवती फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी काढली आहे मी. हा, आणि ते दिवे बी लावले आहे ते. एक नाही देवी, माप दिवा लावलेत बघा. देवी, तुम्ही सांगितलात की लगेच तुमचा निरोप घेऊन जाते त्यांच्याकडे. हे काय चाललंय तुमचं? इथे काय चाललंय याची तुम्हाला काही कल्पना आहे की नाही? साधं वाटतंय तुम्हाला हे? देवी, काही झालंय का? मला काही एक बोलायचं नाही. निघून जा तुम्ही इथून. निघून जा. जीव गुटमळतो खंडराया तुम्हा बिना असायो जीव गुटमळतो. हत्तीचा डोंगर फिरतीचा सागर असा कसायो ढासळला. बानू, तू मला असं का बोलवलंयस त्याचं कारण अजून मला कळलं नाही. पण मी तर ते तुम्हासनी सांगितलं आहे जी. बानू, तुला नेमकं काय हवंय? कारण तू असा हट्ट करणं योग्य नव्हे. बरं, मग तुम्हासनी जायचं असेल तर तुम्ही जावा जी. बानू, बानू, मला समजतंय की तू एकटी आहेस, पण हेच एकटं पण तुझ्या वाट्याला आहे आणि माझ्या वाट्याला देखील. म्हणूनच मी तुम्हासनी नाही अडवत. तुम्ही जावा जी. पण तू अशी रडत असताना मी कसा जाऊ? तू असाच रडत मला निरोप देणार आहेस का? बरं, जाण्याआधी मी तुला विचारतो की तुला काही हवं आहे का? असं विचारताय का लागलीच द्या? का नाही देणार? तू मागून तर बघ. मग मला वचन द्या. दिलं वचन. बघा, नाही म्हणू नका. बानू, मी तुला वचन दिलं आहे. मग माझी इच्छा आहे तोवर तुम्ही माझ्या संग हातच थांबावं जी. तुम्ही भोळे आहात.
भक्ताची मनोकामना पूर्ण करण्यासाठी भोळेपणानं त्याला एखादं वचन देऊन बसाल, तसं मात्र होऊ देऊ नका. भानू, तू हे काय मागितलंस? माझं काय बाय चुकलं का जी? नाही, प्रश्न चुकीचा नाहीये, पण ही वेळ योग्य नव्हे. मग मी माझं वचन माघारी घेते. तुम्ही गडावर जावा जी. नाही भानू, ते आता तुझ्या हातात नाही. मी दिलेला शब्द मागे नाही घेऊ शकत, आणि म्हणून मी इथेच थांबणार आहे. तुम्ही या की बसा. नाही नाही, बसत नाही म्या. देवासनी भेटायचं आहे. देव आहेत की, बोलू का? नाही 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 नग, हात वाट बघतो म्या. बरं. काय काम होतं का सांगावा होता? काम बी होतं आणि सांगावा बी होता. असं काय? कुणाचा? देवींचा. देवींचा? काय देवी रागावल्यात का काय? काम सोडून लईच वायफळ बडबड करतायसा तुम्ही. हा, चांगली सवय नाही ही. बरं राहिलं, नाही बोलत काय. सांगा अशी. देव आले. देवा, मी येत. चोडप्पा, देवा, एक सांगावा घेऊन आलो आहे. सांगा. देवीने तुम्हासनी गडावर बोलवलं आहे. तिला सांगा की मला यायला वेळ लागेल. चोडप्पा, अजून काही? देवा, देवीने सांगितलं आहे का तुम्हासनी संकटच घेऊन या म्हणून. मला आत्ता नाही येता येणार. तिला सांगा मी येईन, पण वेळ लागेल. देवा, एक विचारू का? म्हणजे राग मानू नका बघा. बोला. देवा, आता देवी मला विचारतील की किती याळ लागेल देवासनी, तर म्या काय सांगू? म्हणजे मला तर उत्तर द्यावंच लागेल की. आता काय सांगू किती लागेल म्हणून? तसं मला काहीच सांगता येणार नाही, पण जेव्हा मी येईन त्याआधी मी कळवेन. जी, येतो म्या. आव, पण तुम्ही पाणी बी नाही घेतलं जी. आता आलाच आहे तर जेवून बी जावा की. नाही नाही नको आव. अहो, देवीने गडावर जेवण ठेवलं होतं. कसलं जेवण? ते विष्णुदेव आणि लक्ष्मी देवींसाठी समद्या गडावर समद्यासनी पच पकवानाचं जेवण ठेवलं होतं. तुम्हासनी ठाव होतं होय हे समजा? मला कळलं होतं ते. चोडप्पा, या तुम्ही आता, आणि म्हाळसेला सांगा की मला नाही येता येणार. जी. देवा, माझ्यासाठी तुम्ही एवढं समज केलं. बानू, मी तुला शब्द दिला आहे ना, मग तसंच होईल. गत जन्मात मी पार्वतीला तसं वचनच दिलं होतं की मी तुझ्या अधीन राहीन, आणि त्याचा म्हाळसेला अतिशय त्रास होईल. आणि आता तसंच घडत आहे. हे मी काहीच करत नाही, तर हे सर्व घडत आहे. म्हाळसा, तुझी काय अवस्था होत आहे हे मला कळतंय, पण काही झालं तरी तुला ते सहन करावं लागेल. म्हाळसा, आता मी जे सांगते ते नीट ऐक. आज कित्येक दिवसांनी तुला असं हसताना पाहिलंय. सगळ्यांसाठी तू जेवणाचा घाटही घातलायस.
ही चांगली गोष्ट आहे. आणि त्याचप्रमाणे सारी तयारीही झाली आहे. पण हेच नसतील तर कशाला करायचं हे सारं? माळसा, रागाच्या भरात डोकं शांत राहत नाहीत. डोक्यात नको नको ते विचार येतात. त्यामुळे तू आधी शांत हो. श्री खंडेरायांना ठाऊक आहे की तू आज त्यांच्यासाठी विशेष भोजन केले आहे, त्यामुळे ते येतीलच. तू शांत हो. देवी, चौडप्पा, अचानक कसं येणं केलं? वै देवी, म्हणजे ते असं म्हणजे सांगायचं हे होतं की काय सांगायचं ते स्पष्टपणे सांगा. ते देवाचा सांगावा घेऊन आलो आहेस. यांचा सांगावा? वैजी, श्री खंडेराय गडावर यायला निघाले आहेत असाच निरोप असावा, होय ना? काय निरोप आहे चौडप्पा? जी देवी, देवांनी असा सांगावा दिला आहे की ती आज गडावर येणार नाही ती.